नमस्कार, मी रत्नमाला. आज आपण निघालो आहोत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मुडावत येथे असणाऱ्या श्री कपिलेश्वर महादेव मंदिराला भेट द्यायला. हे मंदिर धुळ्यापासून 54 किलोमीटर, शिरपूरपासून 30 किलोमीटर तसेच अंमळनेरपासून 26 किलोमीटर अंतरावर आहे. श्री कपिलेश्वर महादेव मंदिर पांझरा व तापी या नद्यांच्या संगमावरील एक जागृत व पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर खूप पुरातन काळातील आहे. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. संपूर्ण मंदिर हे काळ्या पाषाणात कोरलेलं आहे. हे मंदिर हेमाडपंथीय पद्धतीचे मंदिर आहे. संख्याशास्त्राचे जनक कपिल मुनींचे वास्तव्य या परिसरात भरपूर दिवस होते. तेव्हा त्यांनी मंदिरात असलेल्या 3 शिवलिंगापैकी काळ्या पाषाणाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. त्यांच्याच नावावरून या मंदिराला कपिलेश्वर महादेव मंदिर असे नाव पडलेले आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची खूप मोठी गर्दी असते. कपिल मुनींच्या साधनेमुळे शिव या क्षेत्रावर प्रकट झालेले आहेत. या क्षेत्रावर मनोभावे शिवाची प्रार्थना केली असता मनोवंचित फल प्राप्त होत असते. मंदिराच्या परिसरात वेगवेगळ्या धार्मिक पूजेची सोय केलेली आहे. अकराव्या शतकात मंदिराची उभारणी झाली आहे. मंदिराच्या परिसरात श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर व मागे शनी मंदिरही आहे. मंदिराच्या परिसरात एक मोठी दीपमाळही आहे. या दीपमाळेवरून आत गेल्यावर वरून मंदिराचे सुंदर असे दर्शन होते. कपिल मुनींच्या घोर तपश्चर्येमुळे गंगा येथे गुप्त रूपात प्रकट झाली आहे. त्यामुळे येथे तापी, पांझरा, गुप्तगंगा अशा 3 नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे या स्थानाला खूप पवित्र असे स्थान मानले जाते. आजूबाजूचा काठ निसर्गरम्य तसेच विलोभनीय आहे. भाविक येथे पवित्र स्नानाचा आनंदही घेत असतात.
मंदिराच्या शेजारीच एक आशापुरी देवीचे मंदिरही आहे. या मंदिरातील देवीचे सुंदर आणि मोहक रूप पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. ओम नमः शिवाय.